इराण आणि अमेरिकेमध्ये 40व्या दिवशी सशर्त शस्त्रसंधी. हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यास इराण तयार. इराणचा 2 आठवड्यांचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव आम्ही स्वीकारला, ट्रम्प यांची घोषणा. शस्त्रसंधी हा इराणचा विजय. इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांची प्रतिक्रिया. तर अंतिम कराराची चर्चा इस्लामाबादमध्ये होईल, खामेनी यांची माहिती. युद्धविरामासाठी पाकिस्तानची मध्यस्थी फळाला. ट्रम्प यांनीही दिलं पाकिस्तानला श्रेय. ब्रिटनकडूनही कौतुक. 10 एप्रिलला इस्लामाबादमध्ये चर्चा. उपाध्यक्ष व्हान्स येण्याची शक्यता. आखातातील देशातील शस्त्रसंधीचा तत्काळ परिणाम. शस्त्रसंधीची घोषणा होताच कच्च्या तेलाच्या किमती 20% घसरल्या. युद्धविरामानंतर इराणमध्ये जल्लोष. रस्त्यावर उतरत इराणी नागरिकांकडून मोजतबा खामेनींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी. युद्धविरामानंतर आशियातील शेअर बाजारात उत्साह. सर्वच बाजार हिरव्या रंगात. युद्ध काळात सरासरी 8% घसरलेल्या भारतीय शेअर बाजारातही उत्सुकता. आखाती देशातील युद्धाचा औद्योगिक क्षेत्राला मोठा फटका. महाराष्ट्राची एका महिन्यात 1 लाख कोटींची निर्यात घटली. गॅसच्या तुटवड्यामुळे 10,000 कोटी रुपयांच्या नुकसानाचाही अंदाज. अशोक खरात विरोधात आणखी 11 महिलांची तक्रार. खरात विरोधात आतापर्यंत 12 गुन्हे, त्यापैकी 8 महिला अत्याचाराचे तर 4 फसवणुकीचे गुन्हे. खरातची पोलीस कोठडी संपत असल्यानं आज कोर्टात हजर करणार. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 53 उमेदवार रिंगणात. अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी कसे प्रयत्न करणार याकडे लक्ष. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत. पदावर असून काम न करणाऱ्यांना डच्चू देणार, तर आमदार खासदार मंत्र्यांच्या कामाचा शिंदे आढावा घेणार.